इंद्रायणीचं पसायदान. 6 डिसेंबर महापरिनिर्वाण सूक्त. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक अमेया संतोष मुळावकर. अनंत आकाशातून रिमझिमणारी वत्सल निळाई, निळाईतून पाझरणारे व्हायोलिनचे धुंद स्वर, मानवाच्या मुक्तिगाथेनं ओथंबलेले, मुक्तिगाथेच्या कृतकृत्य इतिकर्तव्यासाठी आतुरलेले, मुक्तिगाथेच्या ओलाव्याच्या गोंदनानं गहिवरलेले. हे स्वर अविरत, अविश्रांत आणि शाश्वत. शाश्वताला मानवाच्या सर्वांगीण सर्वंकष मुक्तीचं ठोस अभिवचन देणारे, अभिवचनाच्या परिपूर्तीकडं गतिमानतेनं झेपावणारे, मानवाच्या मुक्तीत प्रत्येकाचं स्वातंत्र्य शोधणारे, प्रत्येकाच्या स्वातंत्र्यात माणसाला माणसाशी जोडणाऱ्या भावबंधाचं सम्यक बंधन शोधणारे. हे स्वर महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आभाळ प्रज्ञेचा सम्यक विचार घेऊन आलेले, बुद्धाच्या परमपवित्र महन्मंगलशीलाच्या शाश्वत पारदर्शी आदर्श घेऊन आलेले, बुद्धाच्या हृदयातल्या करुणेचा अथांग सागराचा भावविभोर तरंग घेऊन आलेले, बुद्धाच्या अथक विहारातला सम्यक अवैर मैत्रीचा अतूट धागा घेऊन आलेले, अवैरानं सगळं वैर मिटवत आलेले, निळाईतून पाझरणारे व्हायोलिनचे धुंद स्वर ढगांना ढुसण्या देत पावसाच्या वत्सल धारा छेडणारे, मातीतला मनकवडा धुंद गंध जगवणारे, मातीच्या कणातल्या वात्सल्याला सर्जनाची आर्त सम्यक साद घालणारे, सौंदर्यानं हळूवार उमललेल्या सुमनातला मनमोकळा माणूसवेडा सुगंध जागवणारे, चैतन्यातल्या विचारांचं स्फुल्लिंग चेतावणारे, माणसाच्या प्रत्येक विचारात अमाप चैतन्य पेरणारे, इंद्रधनुष्यातले भावदेखणे संश्लेषित रंगबंध माणसा माणसात भरणारे, माणसाला त्याच्या चैतन्य अस्मितेची सम्यक ठोस अविस्मरणीय जाणीव करून देणारे. ह्या जाणीवेच्या सूक्ष्मतम पापुद्र्यातही हीच अक्षरं पेरणारे. माणसानं माणूस ओळखावा, माणसानं माणूस पाळखावा, माणसानं माणसाचा विचार करावा, माणसानं माणसाला विचार द्यावा, माणसानं माणसाचा विचार घ्यावा, माणसाच्या विचारात माणूस असावा, माणसानं माणसाशी विचार संवाद साधावा, माणसानं माणसासाठी हसावं, माणसानं माणसासाठी असावं, माणसानं माणसासाठी दिसावं, माणसाच्या डोळ्यात माणसासाठी आभाळ भरून यावं, या आभाळात माणसाच्या मनातला समुद्र असावा, ह्या समुद्रात माणसाचं हृदय असावं, ह्या हृदयात माणसाची बौद्धिक स्पंदनं असावीत, ह्या स्पंदनात माणसाला उभारी देणारी आंदोलनं असावीत, ह्या आंदोलनात माणसाला भरारी देणारी वादळं असावीत, ही वादळं माणसाच्या सर्जनाची असावीत, ह्या सर्जनात माणसातल्या समतेला खुलवणारा सुगंध असावा, माणसाच्या शाश्वत वात्सल्यातून खळाळणारा माणसाला मायेनं भरवणारा ममतेचा अक्षुण्ण निर्झर असावा, माणसाच्या चैतन्य विचारातून उमटणारं मानवतेचं शाश्वत गोंदन असावं, मानवतेच्या गोंदनाला समानतेचं कोंदण देणं हीच माणसाची सम्यक अस्मिता असावी. अनंत आकाशाच्या अनंत वत्सल निळाईतून पाझरणारे व्हायोलिनचे धुंद स्वर अनंत आकाशापेक्षाही मोठा असलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण सूक्तातला सम्यक विचार आणि सम्यक आचार घेऊन आलेले, सगळ्यांच्या मनाला आपुलकीनं भिडणारे, सगळ्यांच्या मनातल्या सागरात खोलवर उतरणारे, प्रत्येकाच्या स्वप्नातला सम्यक मानव उन्नत उदात्त करणारे, या उदात्त उन्नत मानवाच्या भौतिक वैचारिक आणि वैज्ञानिक उत्क्रांतीला परिवर्तनाला गतिमान आणि प्रगतिमान करणारे, योग्य दिशा देणारे. 6 डिसेंबर 1956ला झालेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण सगळ्यांच्या जगण्याला अनंताचं निळं सूक्त देत असलेलं.